अकोल्यात व्यावसायिक अरुणकुमार वोरा यांच्या अपहरणात सहभागी असलेल्या आणखी 2 आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रामदासपेठ पोलिसांनी चंदन उर्फ चंदू अरुण इंगळे आणि मनीष उर्फ मन्या गजानन गोपनारायण यांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या 4 जिन परिसरातून व्यावसायिक अरुणकुमार वोरा यांचे 13 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी अपहरण केलं होतं. परंतु वोरा यांचा मोबाईल झटपटीत खाली पडल्यामुळे आरोपी वोरा यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधू शकले नाहीत. पोलिसांचा वाढता दबाव पाहता 15 मे रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास आरोपींनी वोरा यांना एका ऑटोत बसून घरी पाठवलं. त्याच रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके आणि त्यांच्या पथकानं वेगानं तपास चक्र फिरवीत 16 मे रोजी पहाटेपर्यंत 5 अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या होत्या. 17 मे रोजी 6वा आरोपी सरफरज खान उर्फ राजा याला अटक केल्यानंतर 21 मे रोजी रामदासपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, किशोर गवळी, संतोष गवई, आकाश जामोदे यांनी चंदन उर्फ चंदू इंगळे आणि मनीष उर्फ मन्या गजानन गोपनारायण यांना शिताफीनं अटक केली. सदर प्रकरणामध्ये यापूर्वी 5 आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे CR नंबर 200/24 कलम 364 365 श्री अरुण वोरा यांच्या अपहरण संदर्भात गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये आपण 4 दिवसापूर्वी म्हणजे 16-17 तारखेदरम्यान काही आरोपी अटक केलेली होती. 6 आरोपी एकंदरीत त्यामध्ये अटक झालेली होती. फरार आरोपींचा शोध सुरू होता. फरार आरोपीपैकी कालच्या तारखेमध्ये 2 आरोपी यांचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली. सदर तपासामध्ये काल दिनांक 21/5/24 रोजी फरार आरोपी नामे चंदन इंगळे राहणार जेतवन नगर आणि दुसरा आरोपी मनीष गोपनारायण राहणार पातूर शिरला अंधारे हा त्याचं गाव आहे. त्यांना दोघांना ताब्यात घेऊन काल अटक केलेली आहे. आज रोजी हे 2 आरोपी यांना मान्य न्यायालयात हजर करून PCR घेत आहे व या अगोदरचे जे 5 आरोपी ताब्यामध्ये त्यांचं देखील आज पुढील वाढीव PCR साठी मान्य न्यायालयात कोर्टामध्ये हजर करीत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. एकंदरीत या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 8 आरोपी अटक झालेले आहेत.